नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2 क्लास 10 मॅथ फर्स्टमधील जी आपली राहिलेली उदाहरणं आहे. फिफ्थपासून बघू. फॅक्टरायझेशन करायचं आपल्याला. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक्झाम्पल आपल्यासमोर लिहिलेलं आहे. 2x² - 2x + 1/2 = 0. या ठिकाणी आपल्याला फॅक्टर पाडायचे. ओके, आता याच्यात सॉल्व करून दाखवलेलं तुम्हाला वेगवेगळ्या नोट्समध्ये, पण मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. बघा, या ठिकाणी जे 2 आहे डिनोमिनेटरला ते आपण कॅन्सल करू, म्हणजे मल्टिप्लाय बोथ साईड बाय 2. 2ने आपण मल्टिप्लाय करू. बघा, 2 × 2 x² - 2 × 2x + 1/2 × 2 = 0 × 2. इथे 2 2 जार किती येतात? 4x² - 2 2 जार 4x, 2 2 कॅन्सल करा, +1 = 0. अशा पद्धतीने आपल्याला हे जनरल फॉर्ममध्ये आपण इक्वेशन केलेलं आहे. ओके, मग आता आपल्या नियमानुसार या ठिकाणी मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? 4 1 जार 4 आणि त्यांची ॲडिशन आली पाहिजे. किती आली पाहिजे? -4. मग या ठिकाणी आपण कोणते नंबर घेऊ? बरोबर आहे, -2 आणि -2. मग या ठिकाणी आपण लिहूया 4x² - 2x - 2x + 1 = 0. नेहमीप्रमाणे 2 2चा ग्रुप करू. या ठिकाणी 2x कॉमन काढू, म्हणजे काय? 2x - 1. देन आता इथं 2x + 1 आहे, इथं कोणीच कॉमन निघत नाही, म्हणून 1 कॉमन काढूया, म्हणजे इथं येईल 2x - 1 = 0. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 2x - 1 = 0 आणि सेकंडमध्ये येईल 2x - 1 = 0. अशा पद्धतीने मग आपण त्याला सेपरेट लिहूया. 2x - 1 = 0, देन 2x + +1, therefore x = 1/2. आता आपण ऑर लिहितो. ओके, म्हणजे 1/2, 1/2 इज are the root of given equation. ओके, अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. 6 एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. 6x - 2/x = 1. ओके, इथे फॅक्टरायझेशन आपल्याला करायचं आहे. आता या ठिकाणी डिनोमिनेटरला काय आहे विद्यार्थी मित्रांनो? x आहे. मग आपल्याला x एलिमिनेट करायचं आहे, काढून टाकायचं आहे. म्हणून काय करावं लागेल आपल्याला? मल्टिप्लाय बोथ साईड बाय x, म्हणजे आपण x याला मल्टिप्लाय करूया. म्हणजे काय? 6x × x - 2 × x डिवायडेड बाय x = 1 × x. therefore 6x × x म्हणजे काय? नाही तर 6x² - इथे 2 = 1x. 1x आपण इकडे येऊ, जनरल फॉर्ममध्ये आणू. 6x² - 1x - 2 = 0. या ठिकाणी असं जनरल इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे. ओके, आता आपल्याला फॅक्टर पाडायचे. मल्टिप्लिकेशन या ठिकाणी यायला पाहिजे. -2 × 6 = -12. त्याच्यानंतर या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन आली पाहिजे त्याची, -1. ठीक आहे ना, म्हणजे इथं -1 जे फॅक्टर असेल हा मायनसचा असेल आणि 1 प्लसचा असेल, म्हणून आपण या ठिकाणी -4 3 जार 12 होता आणि -4 मधून 3 गेला किती होता? -1 होतात. मग ती संख्या आपण या ठिकाणी यूज करूया. 6x² - 4x + 3x - 2 = 0. 2 2चे ग्रुप पाडू आपण. या ठिकाणी 6 आणि 4 आहे, 2 कॉमन काढूया. x ब्रॅकेटमध्ये 2 3 जार 6 3x. ओके, आणि 2 2 जार 4 प्लस आता या ठिकाणी 1, या ठिकाणी 1 कॉमन निघेल, म्हणजे 3x - 2 = 0. म्हणजे बोथ 3x - 2 हा पहिला ब्रॅकेट झाला आणि सेकंड झाला 2x + 1 = 0. म्हणजे आपण सेपरेट लिहूया. 3x - 2 = 0, therefore 3x = +2, x = 2/3. ओके, सेकंड फॅक्टर लिहू आपण. 2x + 1 = 0, therefore 2x = -1, x = -1/2. therefore
2/3 comma -1/2 add the root of the given quadratic इक्वेशन. अशा पद्धतीने आपण 7 जे एक्झाम्पल आहे आपल्याकडे फॅक्टरायझेशनचं सोडवायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा आपण पहिले कसं सॉल्व करायचं हे समजून घेऊ. त्याच्यानंतर जिथं जिथं ॲक्टिव्हिटी द्यायची आहे त्या ठिकाणी तुम्ही बॉक्स करून घ्यायचं किंवा अंडरलाईन करून घ्यायची. ओके, बघा आता या ठिकाणी जो आपला नियम आहे मल्टिप्लिकेशनचा तो आपण बघूया. √2 × 5 √2. ओके, या ठिकाणी 5 आहे आणि मल्टिप्लाय किती येणार √4 म्हणजे 5 × 2 इजिकल टू किती यायला पाहिजे 10. आणि या ठिकाणी ॲडिशन किती आली पाहिजे तुमची 7. मग या ठिकाणी आपल्याला जो नंबर भेटणार आहे तो 5 × 2 = 10. समजलं. अशा पद्धतीनं आपण काय केलं आहे तो नंबर्स फाइंड केला. मग आता त्याला आपण आपल्या सोल्युशनमध्ये लिहू फॅक्टरायझेशन मेथडनुसार. √2x² + 5x + 2x + 5 इन्स्टेड ऑफ 2 = 0. या ठिकाणी आपण 2 2चे ग्रुप करूया. आता इथे √2 आणि 5 आहे त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त x हा कॉमन फॅक्टर निघेल म्हणजे इन्स्टेड ऑफ 2x + 5 हे झाला तुमचा पहिला ब्रॅकेट. ओके, प्लस आता या ठिकाणी आपल्याला कॉमन फॅक्टर असा काढायचा आहे की इथं या ठिकाणी आपल्याला किती आली पाहिजे इन्स्टेड ऑफ 2 आली पाहिजे. ओके, म्हणून आपण या ठिकाणी इन्स्टेड ऑफ 2 हा कॉमन फॅक्टर काढू म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील इन्स्टेड ऑफ 2x + 5 आणि = 0 म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट जो आला आपल्याला इन्स्टेड ऑफ 2x + 5 आणि सेकंड ब्रॅकेट झाला x + इन्स्टेड ऑफ 2. ओके, म्हणजे याने जर याला मल्टिप्लाय केलं तर 2 * 2 किती येतं 4 आणि 4चं स्क्वेअर रूट किती येतं इथं 2x आणि √2 या 5ला मल्टिप्लाय केलं तर 5 इन्स्टेड ऑफ 2 झालं. क्लिअर. अशा पद्धतीने = 0 म्हणजे फर्स्ट फॅक्टर आहे या ठिकाणी इन्स्टेड ऑफ 2x + 5 = 0. देन अनदर फॅक्टर इज x + इन्स्टेड ऑफ 2 = 0. Therefore instead of 2x x = 5 instead of 2x -5. Therefore x -5 divided by instead of 2. Then or मध्ये x - instead of 2. अशा पद्धतीनं या ठिकाणी आन्सर जे आहे -5 divided by instead of 2, minus instead of 2. Add the solution of the root of solution of the given equation. आता या ठिकाणी बॉक्स कुठे कुठे दिलेले बघा. या ठिकाणी 5ला आहे 5x त्याच्यानंतर 2x त्याच्यानंतर इथं या ठिकाणी अंडरलाईन आहे इथे तुम्ही अंडरलाईन लिहायची त्याच्यानंतर इथे अंडरलाईन विचारलेली आहे. ओके, देन या ठिकाणी अंडरलाईन आहे त्याच्यानंतर या ठिकाणी x इथे डायरेक्ट ही स्टेप नाही दिलेली आहे पण आपण सोडवलं तरी चालतं. ओके, देन -5/√. अशा पद्धतीनं छानपैकी आपण हे अवघड एक्झाम्पल म्हणजे तुमच्यासाठी एखाद्या कदाचित सोपं बी असेल पण आपण साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता नेक्स्ट आपण बघूया. 8 नंबरचा एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्यासमोर फॅक्टरायझेशन चालू आहे आपलं. 3x² - 2 instead of 6x + 2 = 0. आता या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन किती करायचे आपल्याला 3 × 2 = 6. देन ॲडिशन किती करायची आपल्याला -2 instead of 6. अशा पद्धतीने म्हणजे आता इथं 6 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे म्हणून आपण इन्स्टेड ऑफ 6 मल्टिप्लाय इन्स्टेड ऑफ 6 म्हणजे 6 = 36. याचं स्क्वेअर रूट किती येतं 6 पण आपल्याला या ठिकाणी मायनस पाहिजे म्हणून आपण दोन्ही याला कशाचं सिम्बॉल देऊया मायनस. कळालं समजलं व्यवस्थित. ओके, आता आपण हीच संख्या काय करू उचलूया आणि याच्या सोबत राहू म्हणजे आपण नेहमीप्रमाणे तसं करतो. 3x² - instead of 6x - instead of 6x + 2
इज इक्वल टू 0. नेहमीप्रमाणे आपण 2 2चे ग्रुप करूया. आता या ठिकाणी आपल्याला थोडासा बदल करायचा आहे. बघा आता जे 6 आहे त्याचं आपल्याला फॅक्टर करायचे, म्हणजे 3x² मायनस, आता इथं किती होतात 3 2 6, म्हणजे 3x मल्टिप्लाय परत 2. ओके, परत या ठिकाणी आपण करूया इन्स्टेड ऑफ 3 मल्टिप्लाय इन्स्टेड ऑफ 2x, म्हणजे या ठिकाणी 3x आणि मल्टिप्लाय परत इन्स्टेड ऑफ 2 देन प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे आपण या ठिकाणी असं केलं थोडंसं सोपं जाण्यासाठी. ओके, आता या ठिकाणी काय करू आपण, इन्स्टेड ऑफ 3x हा कॉमन काढू. इन्स्टेड ऑफ 3x कॉमन काढल्यानंतर आता या ठिकाणी राहील इन्स्टेड ऑफ 3x. ओके, आणि मायनस इन्स्टेड ऑफ 2, देन मायनस इन्स्टेड ऑफ 2 हा आपण कॉमन काढू, ब्रॅकेटमध्ये राहील इन्स्टेड ऑफ 3x मायनस इन्स्टेड ऑफ 2 इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी इन्स्टेड ऑफ 3x मायनस इन्स्टेड ऑफ 2 हा झाला पहिला फॅक्टर, आणि इन्स्टेड ऑफ 3x मायनस इन्स्टेड ऑफ 2 हा झाला त्या ठिकाणी सेकंड फॅक्टर. म्हणजे बोथ आर इक्वल येत आहे. आता इथं आपण काय केलं, √3 मल्टिप्लाय √3 केलं तर इथं 9 येतं, 9चं स्क्वेअर रूट किती येतं 3, म्हणून इथं आपण इन्स्टेड ऑफ 3 घेतले. ओके, आणि याचं मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी केलं. या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन √3x आणि √2चं, तर इथं आपण इथं इन्स्टेड ऑफ 3x मल्टिप्लाय इन्स्टेड ऑफ 2 असं दिलेलं आहे. ओके, मग इथं इन्स्टेड ऑफ 3x मायनस इन्स्टेड ऑफ 2 इज इक्वल टू 0. Therefore, instead of 3x is equal to instead of 2. Then x is equal to instead of 2 divided by instead of 3. अशा पद्धतीनं या ठिकाणी जे फॅक्टर आहे ते सारखीच येत आहे. इन्स्टेड ऑफ 2 डिवायडेड बाय इन्स्टेड ऑफ 3, instead of 2 divided by instead of 3 are the root of quadratic equation. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. 9 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो. 2m इन ब्रॅकेट m मायनस 24 इज इक्वल टू 50. या ठिकाणी सोल्युशन आपण लिहूया. 2m याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 2m मल्टिप्लाय m मायनस 2 मल्टिप्लाय 24 मल्टिप्लाय m इज इक्वल टू 50. ओके, देन या ठिकाणी 2m² मायनस 2 मल्टिप्लाय 24 म्हणजे 48m इज इक्वल टू 50. ओके, 2m² मायनस 48m मायनस 50 इज इक्वल टू 0. हे आपण काय केलेलं आहे, जनरल फॉर्ममध्ये याला लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी 48 आणि 50 सगळे इवन नंबर आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण काय करू, बोथ साईड डिवायडेड बाय 2 न त्याला डिवाइड करू. म्हणजे इथं इन 2m² बाय 2 मायनस 48 बाय 2m मायनस 50 बाय 2 इज इक्वल टू 0 बाय 2. देन 2 कॅन्सल, m² मायनस 24m मायनस 25 इज इक्वल टू 0. हे आता जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन झालं. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन या ठिकाणी आलं पाहिजे -25. देन सबस्ट्रॅक्शन या ठिकाणी तुमची आली पाहिजे 24. ओके, म्हणून या ठिकाणी आपण 25 मल्टिप्लाय 1, पण आपल्याला या ठिकाणी मायनसचं सिम्बॉल पाहिजे आणि 24 पाहिजे, आपण -25 या ठिकाणी घ्यायचं. यालाच आपण लिहूया नेहमीप्रमाणे m² मायनस 25m प्लस 1m मायनस 25 इज इक्वल टू 0. 2चे ब्रॅकेट करा, m कॉमन काढा, m मायनस 25 सेकंड ब्रॅकेटमध्ये प्लस 1 कॉमन काढा, m मायनस 25 इज इक्वल टू 0. बोथ आर सेम. प्लस फर्स्ट फॅक्टर इज m मायनस 25, देन another factor is m plus 1 is equal to 0. Then m minus 25 is equal to 0. Therefore m is equal to plus 25, or m plus 1 is equal to 0. Therefore m is equal to minus 1. 25 comma minus 1 are
ॲट द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीनं आपण छानसं गणित आपण बघितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 नंबरचं गणित आहे फॅक्टरायझेशन. 25m² इज इक्वल टू 9. म्हणजे या ठिकाणी एक ॲब्सेंट आहे ना, म्हणजे मिडल टर्म ॲब्सेंट आहे. पण काही घाबरायचं गरज नाही, हे क्वाड्रेटिक इक्वेशनच आहे. बघा सोल्युशन आपण या ठिकाणी लिहूया. दिलेलं जे एक्झाम्पल आहे 25m² मायनस 9 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी बघा, आता इथं 9 आहे. हा जो 9 नंबर आहे हा कसा आहे, स्क्वेअर नंबर आहे. ओके, बरोबर आहे. म्हणजे आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. 25m² मायनस 3चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मागील इयत्तेमध्ये एक फॉर्म्युला होता, a² मायनस b² इज इक्वल टू, याचा फॅक्टर होतो a प्लस बी आणि a मायनस बी. ओके, हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे तुम्हाला, है ना. मग हा यूज करताना काय करायचं, आता एच्या ऐवजी काय घ्यायचं तुम्हाला 25m² आणि बीच्या ऐवजी काय घ्यायचं 3चा स्क्वेअर. याच्यानुसार इथं फॅक्टर आहे a प्लस बी, म्हणजे इथं काय येईल, हां आता या ठिकाणी 25 आहे. ओके, 25ला बी आपण कसं करू शकतो, 5mचा स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे इथं स्क्वेअर परफेक्ट नंबर आहे 25, म्हणून याचं स्क्वेअर रूट आपण इथं 5 घेतलं. आणि इथं 9 आहे आणि म्हणून त्याला काय घेतलं आपण 3चा स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट फॅक्टर इन आपला 5m प्लस 3, देन सेकंड फॅक्टर इन 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. मग आता नेहमीप्रमाणे 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 और 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. देयरफॉर 5m इज इक्वल टू मायनस 3, m इज इक्वल टू मायनस 3 डिवाइडेड बाय 5 और 5m इज इक्वल टू प्लस 3, देयरफॉर m इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 5. माइनस 3 by 5 comma 3 by 5 are the root of given quadratic equation. अशा पद्धतीने आपण छानपैकी उदाहरण बघितलेलं आहे. 11 नंबरचं जे उदाहरण आहे 7mचा स्क्वेअर इज इक्वल टू 21m. हे थोडंसं वेगळं उदाहरण आहे, बघूया. या ठिकाणी दिलेलं आहे 7m² मायनस 20m इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने त्याला राईट करायचं. आता इथं 7 आहे आणि इथं 21 आहे, म्हणजे 7 याला काय होतं, डिवाइड होतं, म्हणून 7 कॉमन काढूया. त्याचबरोबर m आहे म्हणून m कॉमन काढू. 7mने जर 7mला डिवाइड केलं तर m उरते आणि मायनस 7ने 20mला घेतलं तर 3 होतं इज इक्वल टू 0. देन फर्स्ट फॅक्टर या ठिकाणी आहे 7m इज इक्वल टू 0 और सेकंड फॅक्टर आहे m मायनस 3 इज इक्वल टू 0. देयरफॉर m इज इक्वल टू 0 बाय 7. m इज इक्वल टू किती येणार विद्यार्थी मित्रांनो 0. और या ठिकाणी m इज इक्वल टू किती येणार प्लस 3. 0, 3 आर द 0, 3 आर the root of quadratic इक्वेशन. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. आता जे लास्ट वाले आहे ते आपण बघूया. 12 नंबरचं या ठिकाणी एक्झाम्पल आपल्या समोर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्टली कशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो बघा. m² मायनस 11 इज इक्वल टू 0 अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. सोल्युशन हे लास्ट एक्झाम्पल आहे या एक्सरसाइजचं. आता या ठिकाणी m² मायनस 11 आहे. 11 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आपल्याला माहिती, मग त्याला कसं कन्वर्ट करायचं. m² मायनस इन्स्टेड ऑफ 11 इज इक्वल टू 0 है ना. म्हणजे आता या ठिकाणी 11ला आपण कसं केलं, इन्स्टेड ऑफ 11 मध्ये टाकलं आणि त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे इथं ऑर्डर फॉर्म 2 आहे आणि इथं याचा इंडेक्स 2 आहे, तो कट होतो पण त्याचा एक्झॅक्ट किती येते 11. हे आपण 9वीला पाहिलेलं आहे, त्याचा यूज आपल्याला इथं करायचा आहे. ओके, इथं सूत्र आपण परत वापरणार आहोत a² मायनस b². फॅक्टराइज फॉर्म्युला आहे a प्लस बी आणि a मायनस बी.
देअरफॉर या ठिकाणी m प्लस इनसाइड ऑफ 11 सेकंड ब्रॅकेटमध्ये m मायनस इनसाइड ऑफ 11 इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर m प्लस इनसाइड ऑफ 11 इज इक्वल टू 0. देअरफॉर m इज इक्वल टू मायनस इनसाइड ऑफ 11 और m मायनस इनसाइड ऑफ 11 इज इक्वल टू 0. देअरफॉर m इज इक्वल टू इनसाइड ऑफ 11. म्हणजे इथं मायनस इनसाइड ऑफ 11 कॉमा इनसाइड ऑफ 11 ॲट द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 1.2.2 बघितलेला आहे. असे तुम्हाला एक्झाम्पल सापडले तर तुम्ही सॉल्व करा आणि तुमच्या टीचरकडून चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू शकता. असे अनेक उदाहरणं तुम्हाला घेऊ शकता. सराव करा आणि बेस्ट आहे. बोर्डच्या पेपरला येतं म्हणजे येतंच. एक तरी एक्झाम्पल याच्यामधून येणार ही मी फुल गॅरंटी देतो. ओके, अशा पद्धतीनं माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बेस्ट लक. थँक्यू.